महाराष्ट्रातल्या विरोधकांची फार मोठी गंमत आहे। 6 दशकं सत्तेत असताना ना मराठा आरक्षण देता आलं, ना मराठ्यांची सन्मान चिन्ह वाचवता आली। ज्या शिवाजी राजांचं नाव घेऊन आपली मतपेढी व दुकानदारी यांनी चालू ठेवली, त्यांच्याच किल्ल्यांच्या भिंती ढासळत सत्य सांगत आहेत। कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याचा बुरुज कोसळला, 5 वर्षात 3रा बुरुज। कोर्लई किल्ल्याचे बुरुज कमकुवत झालेले आहेत। वर्षानुवर्षांचं दुर्लक्ष आता या अवस्थेपर्यंत आलं आहे। जयगड किल्ल्याच्या बुरुजांवरही गंडांतर आलेलं आहे। ज्या विशाळगडावर अनधिकृत बांधकामांना वर्षानुवर्ष झाकलं, ती बांधकामं टुमदार होत राहिली, पण खुद्द विशाळगडाच्या एकाही चिऱ्याला भक्कम केलं तर शपथ व्हायचं काय? विशाळगडाचाही बुरुज कोसळला। शिवरायांची विशाळगड मोहीम ज्या पन्हाळ्याच्या सुटकेवरून सुरू झाली होती, तो पन्हाळगडही आपले बुरुज गमावतोय। अक्कलकोटच्या भुईकोट किल्ल्याचा दुर्मिळ बुरुजही ढासळला। हा किल्लाही संभाजीपुत्र शाहू महाराजांनी घडवलेल्या संस्थानाचाच होता की? हे अपघात रातोरात होतात? शेवटची काडी पडताना आज दिसली, तरी यामागे वर्षानुवर्षांचं दुर्लक्ष आहे। जुन्या इतिहासाचे ढिगारे पाडून त्यातून समाजात भिंती बांधणारे असे हे घोटाळ्यांचे गवंडी आज महाराजांच्या अपमानाची दवंडी पेटत आहेत।